नमस्कार मंडळी, मी वंदना भाले. मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू करत आहे. तर तुम्ही मला माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गाजरचा हलवा करणार आहे. चला आपण गाजरचा हलवा करूया. मी इथे अर्धा किलो गाजर घेतले. हे गाजर आपण चांगले धुवून किसून घेऊया. गाजर जितके ताजे, लाल आणि छान हलवा तितकाच सुंदर. गॅसवर कढई ठेवूया. कढई चांगली तापून घेऊ. आपण कढईमध्ये 1 वाटी तूप टाकून घेऊया. तूप चांगले तापले, ते विरघळले की त्यामध्ये आपण तूप विरघळायला गेले आणि त्यामध्ये आता काजू बदामचे काप टाकून ते छान परतवून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत. काजू बदाम परतवले. आता आपण तो बदाम आता छान सोनेरी रंगाचे झालेले आहे. तर आता आपण काजू बदाम काढून घेऊया. पण कढईमध्ये किसलेले गाजर टाकूया. 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवर छान असे परतून घेऊया. अर्धा लिटर दूध घालत आहे. दूध टाकल्यावर मंद आचेवर हलवून घेते. हलवा घट्ट होईपर्यंत शिजू द्या. थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं, जेणेकरून तो लागायला नको. वेलची आणि साखर बारीक अशी कुटून घेते आणि हलव्यात टाकण्यासाठी वेलची आणि साखर बारीक अशी मस्त मी कुटून घेतली. जवळपास आटायला आले. त्यामध्ये आपण 1 कप साखर घालूया. साखर टाकल्यामुळे हलव्याचा रंग आणि चव दोन्ही पण सुंदर येते. पण खवा असा बारीक चुरून घेऊया. मस्तपैकी असा बारीक असा फोडून घेऊया. बारीक फोडून झाला म्हणजेच तो हलव्यामध्ये असा बारीक असा भुरभुरीत सोडता येईल. कच्ची चव गेली की हलव्याचा बेस परफेक्ट तयार होतो.